मी हेच सांगेन की प्रत्येक घरात एक तरी तगडा पैलवान असावा, त्या घराला घरपण आहे. नाहीतर माझा मुलगा परदेशला गेला, एवढं लाख मिळवून आणला, आणू नये असं म्हणत नाही, परदेशला जाऊ नये असं म्हणत नाही, पण अगोदर शरीर माध्यम खलु धर्म साधनम, अगोदर शरीराची बैठक मजबूत ठेवा. राजर्षी शाहूराजाने हेच सांगितलंय, पहिली संपत्ती शरीर संपत्ती, दुसरी संपत्ती पुत्र संतती. पुत्र जर नालायक निघाला तर बापाचं आयुष्याचं गेलं. आणि तिसरी संपत्ती ही भौतिक संपत्ती, तिसरा नंबर दिलेला आहे. पण आपण बहुसंख्य लोक तिसऱ्या नंबरला पहिला नंबर देतो. माझी इस्टेट किती, माझ्या बँकेत बॅलन्स किती, माझ्या तिजोरीत पैसे किती, त्याच्यावर आपलं मोठेपण ठरवत असतो. पण नाही, ज्या घरात तगडे पैलवान आहेत ते घराला घरपण. कोणी काळे म्हणायची ताकद नसते.